विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली घोषणा केली ती म्हणजे या नवीन वर्षामध्ये 50,000 पदांची मेगा भरती करायची आहे. ज्या विभागामध्ये रिक्त पदसंख्या जास्त आहे त्या विभागात तातडीनं भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आणि आता सध्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, अर्थात अर्थसंकल्पीय अधिवेशन. या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या पदभरतीच्या अनुषंगाने चर्चा होते. आपण काल परवाच पाहिलं, महाराष्ट्रामध्ये 10,500 पोलिसांची रिक्त पदं आहेत आणि आता नव्यानं पोलीस भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल परवाच एका कार्यक्रमात बोलताना वनमंत्र्यांनी वन भरतीच्या अनुषंगाने सुद्धा घोषणा केलेली आहे. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये वन विभागातील सर्व रिक्त पदं भरली जातील असं वनमंत्री म्हणतायत. नेमके वनमंत्री काय म्हणाले आणि कोणकोणत्या पदांची भरती होणार आहे थोडक्यात आपण बघूया. बघा या ठिकाणी वन दिनाच्या वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठी घोषणा केली. वन खात्यातील सर्व रिक्त पदं पुढील 2 महिन्यात भरण्यात येणार असल्याची माहिती गणेश नाईकांनी नवी मुंबईतील वाशीमध्ये जागतिक वन दिन साजरा करतात. मंत्री गणेश नाईक वन खात्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदकं देऊन गौरवण्यात वन कर्मचारी झाले असतील, वनपाल झाले असतील, वन क्षेत्रपाल झाले असतील, या सर्व जागांच्या ठिकाणी नवीन लोकांची भरती निश्चितपणे करण्याची आणि या 2-4 महिन्यामध्ये तो संपूर्ण आपल्याकडे ठोक पगार, रोख पगार, टेम्पररी वगैरे या गोष्टी मला सुद्धा पटत नाही. आपल्या खात्याला जी गरज आहे त्या सर्वांनी बेसिक अलाउन्सेस वगैरे जे काही सगळ्यांना मिळते ते मिळावं अशा प्रकारची रचना व्हावी अशी माझी इच्छा आहे. वैश्विक जबाबदारी मी तुमच्या त्याचं स्ट्रक्चर तयार करणे. पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण ही बातमी पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, वन कर्मचाऱ्यासोबतच वन क्षेत्रपाल, वनपाल, वनसेवक या सर्व पदांसाठी ही भरती प्रक्रिया पुढच्या 2 ते 3 महिन्यात राबवण्याचं खुद्द वनमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे. तेव्हा वन विभागाच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर किती पदांसाठी ही जाहिरात येऊ शकते, तर एक वन विभागाचंच परिपत्रक माझ्याकडे आहे, ते तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग. आता वनमजूर पदांची किती आवश्यकता आहे त्यांनी या ठिकाणी सांगितले. बघा, प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत 4,545 अधिसंख्य वनमजूर कार्यरत आहेत. तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 8,446 अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे. परंतु 4,545 अधिसंख्य मजुरांची पदे वेळेनुसार ही निरस्थित होणार असल्याने वन विभागास एकूण 4,545 अधिक 8,446 अशी टोटल 12,991 नियमित वनसेवक अर्थात गट ड पदांची आवश्यकता आहे. त्याकरता हा खर्च अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी वनसेवकांचीच या ठिकाणी 12,991 पदांची आवश्यकता आहे. आता 12,991 पैकी नेमकी किती पदं भरली जातील हे येणाऱ्या काळामध्ये समजेल, पण रिक्त पदांचा किंवा आवश्यक पदांची आकडेवारी किती मोठी आहे हे याच्यातून आपल्याला समजलं. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यासोबतच मग वन कर्मचारी असतील, वनपाल असतील आणि वनक्षेत्रपाल असतील याही पदांचा यामध्ये समावेश होणार आहे. या सगळ्या पदांची एकत्रित संख्या पाहिली तर जवळपास ती 14,000 ते 15,000च्या आसपास जाते. मग नेमकी त्यापैकी किती पदं भरली जाणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. जी काही अपडेट वन विभागाच्या माध्यमातून येईल ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा इग्नाइट अकॅडमीचा असेल. ही एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती. विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे, कारण वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती आता पुन्हा एकदा प्रसिद्ध होत आहेत. खूप चांगली संधी आहे. जोरदार तयारी चालू ठेवा. या संपूर्ण तयारीमध्ये इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅचमध्ये वनसेवेचा जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. या बॅचमध्ये PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत. तेव्हा ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे
अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.